नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक सगळ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी यात्रीमुळे तुमचं स्वागत करतो. तर आज मला माहिती आहे मी खूप टाईम नंतर ऑलमोस्ट वर्षभरानंतर व्हिडिओ बनवतो आहे. कारण मध्ये माझा MBA चालू होता. मी फुल टाईम MBA करत होतो. ते आता ऑलमोस्ट संपत आलं आहे. माझी एकच सेमिस्टर बाकी आहे. आणि मध्ये माझ्या बाईकचा पण ॲक्सिडेंट झालेला. मी गाडी चालवत नव्हतो तेव्हा माझा मित्र गाडी चालवत होता. त्याचा फोटो पण मी तुम्हाला दाखवतो. तर आता मी नवीन गाडी घेतली आहे. हे बघा, हिमालयन 450. तर ही गाडी घेऊन कालच मला 2 महिने झाले. तर त्या 2 महिन्यामध्ये मी ऑलमोस्ट 3000 किलोमीटर माझे आता कंप्लीट झालेत. 3000च्या वरच गेलेत किलोमीटर. त्यामध्ये मी प्रॉपर लॉंग राईड्स पण केलेत, ऑफ रोड पण केले त्याच्यावर. आणि हे जेव्हा मी गाडीवर करत होतो तेव्हा माझ्या मनामध्ये कुठेतरी एक डॉमिनारची आठवण होती. कारण मी त्याच्यावरूनच माझं मोटो व्लॉगिंग चॅनल सुरू केलं. त्याच्यावर मी बराच फिरलो होतो. त्याच्यावर मी व्लॉग न करता पण बऱ्याच राईड्स केलेल्या. त्यामुळे ते एक आठवण होती माझ्या मनामध्ये की यार आपल्याला डॉमिनार होती माझ्यासोबत एवढे 4 वर्ष. आणि ते पण जेव्हा त्याचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा गाडी चालवत नव्हतो मी. तर ते त्यामुळे कुठेतरी माझा एक मेंटल ब्रेकडाऊन झालेला खूप. तर त्यामधून पण बाहेर यायचं होतं. मग मी माझ्या स्टडीवर थोडा फोकस केला. तर काय नाही, लाईफ आहे. आपल्याला प्रत्येक स्टेजमध्ये लाईफच्या कोणत्या तरी गोष्टीमधून मूव्ह ऑन व्हायलाच लागतं. तर मी पण आता हळूहळू होतो आहे. आणि ओनरशिप रिव्ह्यूचा डायरेक्ट व्हिडिओ टाकण्याचं कारण आहे कारण मोटो ब्लॉगिंगचा व्हिडिओ टाकायला एक प्रॉपर रिदम लागते, एक सेटअप लागतो. तो परत सेटअप बसायला मला थोडा वेळ लागेल. आणि त्यामुळे मी ओनरशिप रिव्ह्यू करतो. तर चला आता आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. तर आता आपण वळूया गाडीकडे. तर ही आहे गाडी. तर गाडीचं नाव ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो. ही आहे रॉयल एनफिल्डची हिमालयन 450. तर आता आपण वळूया की व्हाय हिमालयन 450, की ही गाडी कोणी घ्यावी आणि मी का घेतली. तर सगळ्यात पहिले तर हिमालयन 450 गाडीच हायवेजसाठी, लॉंग राईड करण्यासाठी आणि थोडाफार तुम्हाला ऑफरोड करायचं असेल त्यासाठी बनली आहे. तुम्हाला जर लोकल यूजसाठी गाडी हवी असेल सिटीत चालवायला तर ही गाडी बनलेली नाही. पण ऑल्दो तुम्ही कोणतीही गाडी कुठेही चालू शकता, तर तुमचा पर्सनल प्रेफरन्स आहे. पण जर तुम्हाला मोस्ट ऑफ याचा मेन पर्पज बघायचा असेल तर ते हायवेज आहे. आणि जेव्हा मी गाडी घेतली तेव्हा माझ्याकडे ओव्हरऑल बघायला जाल तर 2 ऑप्शन होते. एक तर KTM ॲडव्हेंचर 390 आणि हिमालयन 450. तर हिमालयन 450 मी का घेतली कारण माझ्याकडे डॉमिनार होती. त्याचा एक वजन आहे, त्याचा एक गाडीचा आवाज, एक फील आहे. तो सेम फील मला हवा होता. तर जेव्हा मी ॲडव्हेंचर चालवून बघितली 390 तेव्हा त्याच्यामध्ये वजन नव्हतं. नो डाऊट त्याची पॉवर खूप जास्त आहे याच्यापेक्षा. पॉवरमध्ये त्याचा कोणी कंपॅरिझन करू नाही शकत. पण जर आपण त्याचं फील एक गाडीचा बघायला जाऊ तर त्याच्यामध्ये आवाज तेवढा नाही आहे, बेस तेवढा नाही आहे त्याच्या आवाजामध्ये. आणि एक गाडीचं वजन नाही आहे, ती खूप हलकी गाडी आहे. आणि मला तेच सेम गोष्टी हिमालयनमध्ये होत्या. हे एक मेन कारण होतं. आणि अजून एक कारण आहे की याचा मेंटेनन्स आणि त्याची गाडीची प्राईस. तर ॲडव्हेंचरची प्राईस ऑलमोस्ट 4,20,000च्या आसपास जाते, जो त्यांचा टॉप मॉडेल आहे. आणि याची प्राईस 3.5 लाखाच्या आसपास आहे. टॉप मॉडेल जरी घ्यायला जाल तरी 360च्या आसपास येऊन जाते गाडी. तर म्हणून एक हे पण होतं. आणि मेंटेनन्स पण KTMचा खूप हाय आहे ॲज कम्पेअर टू रॉयल एनफिल्ड. म्हणून मी रॉयल एनफिल्डची गाडी घेतली. तर आता आपण वळूया गाडीच्या कन्सोलकडे. तर गाडीचा हा कन्सोल आहे, हा असा काहीतरी दिसतो आपल्याला जेव्हा आपण गाडीवर बसतो. तर मी याच्या फीचर्सबद्दल तर आता नाही बोलणार, त्यावर पाहिजे तर मी नंतर वेगळा व्हिडिओ बनवेल. तर याच्यामध्ये मला काय प्रॉब्लेम आला ते मी तुम्हाला सांगतो. तर हे मोडचं बटन आहे. तर जेव्हा आपण गाडीचा मोड चेंज करतो तेव्हा याच्यामध्ये 4 मोड आहेत. ABS ऑन, परफॉर्मन्स, ABS ऑफ, इको मोड, त्याच्यामध्ये पण ABS ऑन, ABS ऑफ, असे 4 मोड्स याच्यामध्ये दिले आहेत. पण हे फक्त जेव्हा आपली गाडी जागेवर उभी आहे किंवा बंद आहे तेव्हाच आपण हे यूज करू शकतो. जेव्हा आपण गाडी चालवतो आहे तेव्हा हे आपण चेंज करूच नाही शकत. ते नेक्स्ट इंजिन सायकलला ते चेंज करायला तसं तिकडे लिहून येतं. त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की जेव्हा आपण याचे मॅप्स यूज करतो तर याच्यामध्ये एक कोड येतो जो आपल्याला रॉयल एनफिल्डच्या ॲपवर टाकून मग ते आपल्याला फोनला कनेक्ट करून याच्यामध्ये या पुढच्या स्क्रीनवर आपल्याला मॅप दिसतो. पण त्यासाठी आपल्याला आपला फोन पण कंटिन्युअस चालू ठेवायला लागतो, ज्याच्यामुळे आपल्या फोनची चार्जिंग पण जाते. तर ते मला एवढं बेनिफिशियल नाही वाटलं. कारण फोन आपण ती स्क्रीन आपल्याला चालूच ठेवायला लागते कंटिन्यू. त्यापेक्षा जर फोनची स्क्रीन चालूच ठेवायची तर मग मी मोबाईल होल्डरला लावून ठेवेल. तर हे थोडेफार याच्यामध्ये प्रॉब्लेम्स मला वाटले, जे कन्सोलमधले प्रॉब्लेम आहे. बाकी ओव्हरऑल इन्फॉर्मेटिव्ह आहे कन्सोल, त्याच्यामध्ये काहीच डाऊट नाही. याच्यामध्ये बरीचशी इन्फॉर्मेशन दाखवते, जसं की इकडे ट्रिप दाखवते आपल्याला. ही ट्रिप आहे, ट्रिप 1, ट्रिप 2, फ्यूल रेंज दाखवते काय आहे. त्यानंतर फ्यूल कन्झम्पशन चालूमध्ये किती आहे ते दाखवतं.
अजून एक गोष्ट आहे यामध्ये की इकडे आपल्याला जे आता मायलेज दाखवते 29.1, म्हणजे ट्रिप 2ला जी मायलेज आहे माझी ती 29.1 आहे. ती एक्झॅक्ट मायलेज नाही आहे, त्याच्यामध्ये बराच फरक आहे. म्हणजे जवळजवळ 5 kmpl फरक पडतो. कारण मी प्रत्येक जेव्हा फुल फ्यूल जेव्हा परत एकदा भरतो तेव्हा मी दरवेळेला त्याचा मायलेज चेक करतो, तेव्हा 5 kmpl मायलेज मला कमीच दाखवतो. आता ते 29चं दाखवतं आहे आणि मी जर रिअल टाईम चेक करणार तर ते 24-25च्या आसपास असतं. तर ही एक त्याची निगेटिव्ह साईड आहे. बाकी कन्सोलचा बऱ्यापैकी इन्फॉर्मेटिव्ह आहे. तर आता आपण बोलूया गाडीच्या परफॉर्मन्स आणि मायलेजबद्दल. तर गाडीचा परफॉर्मन्स हायवेला खूप चांगला आहे. जेव्हा गाडी 80 ते 90च्या स्पीडला असते तेव्हा एकदम आरामात आपण किती पण किलोमीटर जास्त क्रूज करू शकतो गाडीला. त्यानंतर मायलेजबद्दल बोलायचं झालं तर ते कम्प्लिटली आपल्या चालवण्यावर असतं. त्याबद्दल आपण एक फिक्स मायलेज मी सांगू नाही शकत, पण एक रेंज सांगू शकतो की मला किती रेंजपर्यंत मायलेज मिळतं. ते 23 पासून ते 30पर्यंत या रेंजमध्ये मायलेज मिळू शकतं. तुमच्या गाडी चालवण्यावर आहे ते. मला जास्तीत जास्त 30चा मायलेज या गाडीवर मिळालं आहे. कंपनी पण तेवढा क्लेम नाही करत, पण तेवढं मायलेज मला मिळालं आहे हायवेला, जर कंटिन्यू आपण 80च्या स्पीडला गाडी चालवली तर. आणि सिटीमध्ये चालवण्याचं बोलायचं झालं तर आता तुम्ही बघताय की 2000च्या आसपास RPM आहे. तर या रेंजला जर आपण गेअर शिफ्ट करतो तर एवढा चांगला मायलेज नाही मिळत. याला 3000 ते 4000च्या रेंजमध्ये जर आपण RPMच्या टाईमला शिफ्ट करतो आहे गेअर, तर त्या टाईमला आपल्याला खूप चांगला मायलेज मिळतं. हे माझं ऑब्झर्वेशन आहे. कदाचित ते चुकीचं बनू शकतं, पण जेव्हा मी अशा ह्याच्यामध्ये गाडी चालवली आहे तेव्हा मला खूप बेटर परफॉर्मन्स म्हणजे मायलेजचा मिळाला. तर गाडीमध्ये मला अजून एक जो प्रॉब्लेम जाणवला तो म्हणजे हिटिंग इशू. तर गाडीचं इंजिनचं CC जास्त असल्या कारणामुळे गाडी लगेच गरम होते आणि त्याचा पायाला राईट साईडला स्पेसिफिक चटका बसतो. आणि हे फक्त रायडरलाच नाही तर पिलियनला पण सेम प्रॉब्लेम जाणवला आहे. कारण मी बऱ्याच राईड्स पिलियनसोबत करतो, तर पिलियननी पण मला सेम रिव्ह्यू दिला आहे की ट्रॅफिकमध्ये जरा 10 ते 15 मिनटं झाली की गाडी प्रचंड गरम होते. तर हा पण एक प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. प्लस आता ज्या सीटबद्दल बोलायचं झालं तर सीट ही खूप कम्फर्टेबल आहे. कारण आता मी 2 राईड केल्यात ज्या मोठ्या होत्या, म्हणजे 700 किलोमीटरच्या आसपास. तर त्या राईड्सला बराच हायवे होता आणि मोस्टली तरी डॉमिनारला थोडं बॅकपेन व्हायचं स्पेसिफिक 200 किलोमीटर कंटिन्यू चालवल्यानंतर. पण याच्यामध्ये मला ते नाही जाणवलं. मी एका स्ट्रेचमध्ये 230 किलोमीटर गेलेले, पण तेव्हा पण मला बॅकपेन नाही जाणवलं. आणि पुढच्या दिवशी पण राईडवरून आल्यावर मोस्टली तरी सीट दुखते सगळ्यांची जी लॉंग राईड नंतर, पण तेही मला हिमालयनवर नव्हतं जाणवलं. मी बऱ्याच महिन्यानंतर राईड करत होतो तरी पण मला तो प्रॉब्लेम नाही जाणवला, जो की बऱ्याच लोकांना जाणवतो. तर सिटिंगचा पण खूप याचा कम्फर्ट लेवलला आहे. गाडीचे सस्पेन्शनबद्दल बोलायचं तर सस्पेन्शन खूप चांगल्यापैकी आहेत. कारण जे मी ऑफरोड केलेला 23 किलोमीटरचा त्याच्यामध्ये मला जराही जाणवलं नाही की गाडी इकडे तिकडे सरकते किंवा कमरेला दुखतं आहे. कारण विथ पिलियन पण करून पण सस्पेन्शनचा परफॉर्मन्स खूप चांगल्या लेवलला होता ॲज कम्पेअर टू डॉमिनार. कारण पहिले तर माझ्याकडे तीच गाडी होती. अजून एक मेन गोष्ट सांगायची झाली तर माझ्याकडून 2 वेळा ही गाडी पडली. तर काय असं ॲक्सिडेंट वगैरे टाईपमध्ये नाही, जागेवरच 2 वेळेला गाडी पडली. तर एकदा लेफ्ट साईडला एकदा राईट साईडला. तर जेव्हा लेफ्ट साईडला गाडी पडलेली तेव्हा माझा हँडल पूर्णपणे क्रॉस झालेला. तर तेव्हा मी थोडा घाबरलेलो की बाबा नवीन गाडी आहे, एवढीशी पडली, फक्त जमिनीला टच होऊन मी लगेच उचललेली, तरी पण कसा हँडल क्रॉस झाला. तर मी सर्व्हिस सेंटरला गेलो. त्या लोकांनी एक 10 ते 15 मिनटामध्ये काहीतरी रबरची ॲडजस्टमेंट करून मला गाडी परत दिली. तर तो एक इश्यू आहे की बिल्ड क्वालिटीवर मला थोडा तेव्हा डाऊट आला. आणि माझ्या गाडीला पूर्ण गार्ड आणि सॅडल स्टेज वगैरे लागलेले आहेत, म्हणून माझ्या गाडीला काही डॅमेज नाही झालं. पण हँडलचा तेवढा एक इश्यू आलेला. आणि जेव्हा राईट साईडला गाडी पडली तेव्हा माझा मिरर तुटलेला. आणि याच्या मिररबद्दल पण सांगायचं झालं तर याचे कंपनीचे मिरर येते यासोबत. तर ते एकदम गोल असतात आणि त्यामध्ये एवढी विजिबिलिटी नाही आहे आपल्याला मागची.
तर म्हणून मी हे जे मिरर तुम्ही बघताय हे ॲव्हेंजरचे मिरर लावलेत. हे बऱ्यापैकी मोठे आहेत आणि त्यासोबतच त्याच्यामध्ये विजिबिलिटी पण चांगली आहे. तर हा मिररचा पण एक इश्यू आहे याच्यामध्ये. तर तुम्हाला मी आता माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सबद्दल सांगतो. तर ज्या दिवशी मी गाडी घेतलेली त्याच दिवशी मी रात्री 12 वाजता 750 किलोमीटरसाठी निघालो. 24 तासामध्ये माझे 750 किलोमीटर कंप्लीट झाले. मी मसवडला गेलो. आमचं जे कुलदैवत आहे तिकडे मी पाया पडून रिटर्न आलो. तो पूर्णपणे हायवेचा रूट होता. त्यानंतर आता मी मध्ये कॅम्पिंगला गेलेलो तेव्हा माझा पूर्ण 25 किलोमीटरचा एक येऊन जाऊन ऑफरोडचा पॅच होता. तो पूर्णपणे ऑफरोड होता. त्याच्यामध्ये चढ उतार मोठी मोठी दगडं वगैरे सगळं छोटा रोड होता. आणि तो मी जाताना रात्रीच्या टाईमला सोलो कवर केलेला आणि रिटर्न याच्या टाईमला मी डबल सीट होतो. तर मला बऱ्यापैकी एक एक्सपिरियन्स आला आहे ओव्हरऑल की गाडी कशी आहे. तर हायवेला गाडीचा परफॉर्मन्स एक नंबर आहे. तर मी नवीन गाडी घेऊन गेलेलो म्हणून मला जास्त पळवता येत नव्हती. तर मी पहिल्या 80 किलोमीटरलाच क्रूज केला. तर गाडीचा जो पोस्चर आहे बसायचा तो एकदम अपराईट आहे. त्यामुळे गाडी खूप कम्फर्टेबल आहे हायवेजला. आणि 80ला मी कम्प्लिटली क्रूज करत होतो म्हणून मला त्यावेळेला 30चा मायलेज मिळालेला. पण जसं मी फर्स्ट सर्व्हिसिंग केली आणि त्यानंतर सिटीमध्ये चालवायला लागलो तेव्हा मला डायरेक्ट मायलेज ड्रॉप होऊन 20वर आला. तर मी कंपनीमध्ये जाऊन पण बोललो की 10चा मायलेज ड्रॉप तर एवढं बरोबर नाही. पण तेव्हा मला कळायला लागलं बऱ्याच गोष्टी मी गाडीला समजलेलं नव्हतं. तर हळूहळू जसं गाडीला समजायला लागलो तसं मला कळलं की गाडीचा RPM किती ठेवायचं. तर हा आता मी तुम्हाला सांगितलं ओव्हरऑल माझा 2 महिन्यामध्ये कसा एक्सपिरियन्स होता गाडीबद्दल. मी काय काय प्रॉब्लेम फेस केले आणि काय काय गोष्टी मला चांगल्या वाटल्या. तर आता मी इथून पुढे व्लॉग्सचे व्हिडिओ टाकायला ट्राय करेल की आता चॅनलवर जास्तीत जास्त व्हिडिओ येतील. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली किंवा माझ्याकडून त्या गोष्टी राहिल्या असतील किंवा अजून तुमचा काय पर्सनल एक्सपिरियन्स असेल तर तुमच्याकडे सेम झाली असेल तर तुम्ही तो कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तर ही व्हिडिओ आता इथपर्यंतच होती. भेटूया आपण आता पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. जिंदगी का स्ट्रगल. होते कॅप्चर होतंय सगळं. घ्या अजून मोठी हात.